नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. चला आखाड तळूया. गुळाच्या खुसखुशीत कापण्यांपासून आखाड तळायला सुरुवात करूया. तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने प्रत्येक सामग्रीचं अचूक प्रमाण घेऊन पोटांनी चावून खाव्या अशा अतिशय खुसखुशीत कापण्या तयार करून दाखवणार आहे. कापण्या वातड, चिवट किंवा मग कडक होऊ नये त्यासाठी मी तुम्हाला काही महत्त्वाचे घटक आणि काही खास टिप्स आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 8 ते 10 दिवस ह्या कापण्या तुम्ही अगदी आरामशीर स्टोअर करून खाऊ शकता. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी हा 1 वाटी सुरीने बारीक चिरलेला गूळ घालून घेणार आहे. तर आता ज्या वाटीने आपण गूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने मी ह्याच्यामध्ये हे पाऊण वाटी पाणी घालणार आहे. प्रत्येक सामग्रीचं अचूक प्रमाण घेतलं तर कापण्या सुद्धा अगदी अचूक तयार होतात. तर 1 वाटी गूळ असला तर पाऊण वाटी पाणी असं प्रमाण घ्यायचंय. याच्याने कापण्या चवीला छान गोड होतात. सुरुवातीला गॅस चालू करण्या अगोदर गूळ पाण्यामध्ये चमच्याने ढवळून विरघळून घ्यायचा आहे. आपल्याला या गुळाच्या पाण्याचा अगदीच कडक पाक करायचा नाहीये. त्यासाठी गूळ असा अगोदरच पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. तर हे पहा, तुम्ही ते पाहू शकता. आपला गूळ पाण्यामध्ये बऱ्यापैकी विरघळलाय. आता ह्या स्टेजला मी गॅसची फ्लेम चालू करणार आहे आणि ह्याच्यातला गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत मी ह्याला असंच चमच्याने ढवळत राहणार आहे. हे पहा, इथे आपला या पाण्यातला गूळ आता पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळला आहे. यानंतर आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची जायफळची पूड घालायची आहे आणि फुल फ्लेमवर या गुळाच्या पाण्याला बस हलकेसे बुडबुडे येईपर्यंत उकळून घ्यायचंय. त्याला जास्त वेळ उकळत बसायचं नाहीये. त्याच्याने या गुळाच्या पाण्याचा घट्ट पाक तयार होऊ शकतो आणि त्यामुळे कापण्या सुद्धा कडक होऊ शकतात. तर असं पाण्याला हलकीशी उकळी यायला लागली की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे गुळाचं पाणी पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय. तयार केलेलं गुळाचं पाणी थंड झालं की ह्याला असं एखाद्या गाळणीने गाळून घ्यायचंय. म्हणजे याच्यामध्ये कधी काही गुळाचा कचरा वगैरे राहिला असेल तर तो निघून जाईल. वेलची जायफळची पूड अशी ह्या पाण्यामध्ये घालून जराशी उकळून घेतली की तिचा फ्लेवर संपूर्ण पिठामध्ये छान एकसारखा लागतो. बस तर आता कापण्यांची कणिक तयार करण्यासाठी इथे या बाउलमध्ये मी सर्वात अगोदर 2 वाट्या गव्हाचं पीठ घालून घेणार आहे. ज्या वाटीने आपण गूळ आणि पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीच्या मापाने ही बाकीची सर्व सामग्री मोजून घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे पाव वाटी बेसन घालून घेणार आहोत. बेसन घातल्याने कापण्या चवीला छान खमंग लागतात. आणि आता सेम साईजच्या वाटीने आपण ह्याच्यामध्ये हा पाव वाटी बारीक रवा घालून घेऊया. रव्यामुळे कापण्या छान खुसखुशीत व्हायला मदत होते. फक्त गव्हाच्या पिठाच्या कापण्या केल्या तर त्या वातड, चिवट किंवा मग कडक होतात. त्यासाठी असं गव्हाच्या पिठासोबत थोडंसं बेसन आणि थोडासा बारीक रवा घालायचा आहे. म्हणजे तुमच्या कापण्या अगदी छान खुसखुशीत तयार होतील. गोडाचा बॅलन्स टिकून राहण्यासाठी ह्याच्यामध्ये अगदी 1 ते 2 चिमूट मीठ घालायचंय. थोडंसं मीठ घातलं की कापण्या खाताना चवीला फार छान लागतात. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ही छोटा पाव चमचा हळद घालणार आहे. हळदीमुळे कापण्यांना रंग फारच छान येतो. तसं तर हे टोटली ऑप्शनल आहे. तुम्ही हळद स्किप सुद्धा करू शकता. पण जराशी हळद घातल्याने कापण्यांना रंग फारच छान येतो. त्यासाठी मी ह्याच्यामध्ये जराशी हळद घातली आहे. हे सर्व सुके जिन्नस अगोदर असे चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये मी सेम साईजच्या वाटीने पाव वाटी कडकडीत गरम केलेलं साजूक तुपाचं मोहन घालणार आहे. असं ह्याच्यामध्ये साजूक तुपाचं मोहन घातलं की कापण्या फारच खुसखुशीत होतात. अगदी ठिसूर अशा कापण्या तयार होतात हे साजूक तुपाचं मोहन ह्याच्यामध्ये घातल्याने. हाताला सहन होईल इतपत हे मिश्रण कोमट झालं की ह्याला असं हातानेच चांगलं मिक्स करून घ्यायचंय. साजूक तुपाचं मोहन ह्या सर्व सामग्रीला छानपैकी चोळून घ्यायचंय. हे पहा, ह्याचा असा मुठीत दाबल्यानंतर मुटका तयार झाला पाहिजे. याचाच अर्थ असा की ह्याला साजूक तुपाचं मोहन अगदी पुरेसं आणि परफेक्ट लागलंय. बस तर आता ह्याच्यामध्ये तयार केलेलं गुळाचं पाणी थोडं थोडं घालून मळून घ्यायचंय. गरज पडेल तसतसं ह्याच्यामध्ये गुळाचं पाणी घालून ह्याला मळून घ्यायचंय. इतर सामग्रींचं प्रमाण जर तुमच्याकडून कमी जास्त झालं असेल तर तुमचं तयार केलेलं गुळाचं पाणी शिल्लक राहू शकतं. अशा वेळेस तुम्ही गरजेप्रमाणे गव्हाचं पीठ घेऊन हा उंडा मळून घ्यायचा आहे. तसं तर मी दाखवलेल्या प्रमाणानुसार त्याची काहीच गरज नाही पडणार. कापण्यांची कणिक ही जास्त सैल भिजवायची नाहीये. त्याच्याने कापण्या तळून नरम होतील. कापण्यांची कणिक ही घट्ट भिजवलेली असली तर कापण्या तळून छान खुसखुशीत होतात. चपाती आणि पुरीच्या कणकेच्या तुलनेत हिला असं जरासं घट्टच भिजवायचंय.
सर्वात शेवटी ह्या मळलेल्या उंड्याला असं थोडंसं तेल लावायचंय आणि ह्याच्यातला रवा भिजून येण्यासाठी ह्याला ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून एक 8 ते 10 मिनिट भिजत ठेवायचंय. तर इथे मला ह्याला भिजत ठेवून बरोबर 10 मिनिट झाले. या मळलेल्या उंड्याचे मी बरोबर 2 समान भाग करून घेणार आहे. तुम्हाला लाटायला शक्य होईल तेवढा तुम्ही ह्याचा उंडा घ्यायचा आहे. उंडा छान असा प्लेन करण्यासाठी ह्याला पोळपाटावर असं मळून घ्यायचंय, म्हणजे कापण्यांना चिरा पडल्यासारखं नाही दिसणार. या तयार केलेल्या उंड्याची मी आता पोळी लाटून घेणार आहे. ही कापण्यांची कणिक घट्ट भिजवलेली असल्याने ह्याला लाटण्यासाठी सुक्या पिठाची अजिबात आवश्यकता नाही पडत. उलट सुकं पीठ लावून तुम्ही ह्याला लाटलं तर कापण्या तळून झाल्यानंतर भुरकट दिसतील. तर असं सुकं पीठ किंवा मग तेल न लावताच ह्याची अशी पोळी लाटून घ्यायची आहे. ही पोळी चपातीपेक्षा थोडीशी जाड लाटायची आहे. अगदीच पातळ लाटलेल्या पोळीच्या कापण्या तळून खुसखुशीत नाही होत, तर कडक होतात. तर सुरुवातीला पोळी अशी एवढीच जाड लाटून घेतल्यानंतर आता ह्या पोळीच्या दोन्ही बाजूने थोडीशी खसखस लावायची आहे. खसखस पोळीला चिटकून राहावी त्यासाठी पोळीवर असं पुन्हा लाटणं फिरवायचंय. खसखस लावायची की नाही हे टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील. पण अशा खसखस लावून तळलेल्या कापण्यात दिसायलाही छान दिसतात आणि खाण्यासाठी सुद्धा चवीला फारच छान लागतात. दोन्ही बाजूने पोळीला खसखस लावून घेतल्यानंतर पोळी पुन्हा थोडीशी लाटून घ्यायची आहे. तर हे पहा, ही पोळी मी अशी एवढीच जाड लाटून घेतली आहे. बस तर आता ह्या पोळीच्या आपण स्लाइस कट करणार आहोत. तर इथे मी ह्या पोळीच्या स्लाइस कट करण्यासाठी पिझ्झा कटरचा वापर केलाय. सुरीच्या साह्याने सुद्धा तुम्ही ह्या अशा स्लाइस कट करून घेऊ शकता. कापण्या शक्यतो डायमंड शेपमध्ये कट केल्या जातात. फक्त ह्यांची साईज तुम्ही तुम्हाला हवी तशी लहान मोठी कट करून घ्यायची आहे. पिठामध्ये थोडीशी हळद घातल्याने आपल्या या कापण्यांना रंग देखील बघा किती छान आलाय. तर हे पहा, मी ह्या कापण्या अशा ह्या साईजमध्ये ह्या ठिकाणी कट करून घेतल्या आहे. बस अशाच पद्धतीने मी शिल्लक राहिलेल्या उंड्याच्या देखील अशाच कापण्या तयार करून घेणार आहे. तर हे पहा, इथे या डिशमध्ये मी ह्या कापण्या तयार करून घेतल्या आहे. या कापण्यांना असं एखाद्या डिशमध्ये पसरून ठेवायचंय. यांना जराशी हवा लागली की ह्यांचा ओलावा कमी होतो आणि त्यामुळे कापण्या तेलामध्ये तळून मस्त खुसखुशीत होतात. तर हे पहा, हळदीमुळे ह्या कापण्यांना रंग देखील बघा किती छान आलाय. बस तर आता ह्यांना आपण लगेचच तळून घेणार आहोत. कापण्या तळण्यासाठी सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचंय आणि मगच अशी एक एक स्लाइस तेलामध्ये तळायला सोडायची आहे. अधूनमधून गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून कापण्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे. अधूनमधून झाऱ्याने ह्यांना उलटसुलट करत राहायचंय, म्हणजे या कापण्या दोन्ही बाजूने एकसारख्या तळल्या जातील. हे पहा, इथे आता आपल्या ह्या कापण्या तेलात तळून निघाल्यानंतर तेलावर तरंगायला लागल्या आणि ह्यांना रंग देखील बघा किती छान आलाय. आषाढ महिन्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे संपूर्ण भारत देशात देवाच्या मंदिरामध्ये ह्या कापण्या उधळल्या जातात आणि उधळून खाली पडलेल्या कापण्या प्रसादाच्या रूपात खाल्ल्या जातात. तर हे पहा, इथे आपल्या ह्या गुळाच्या कापण्या ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट बनून तयार झाल्या आहे. हळदीमुळे ह्यांना रंग देखील बघा किती छान आलाय. अगदी कमी तेलकट आणि खुसखुशीत अशा आपल्या ह्या कापण्या ह्या ठिकाणी तयार झाल्या आहे. या कापण्या तुम्ही 8 ते 10 दिवस स्टोअर करून अगदी बिनधास्त खाऊ शकता. चवीसोबतच या कापण्या खाण्यासाठी देखील फारच पौष्टिक आहेत. मुलांना आणि घरातील सदस्यांना मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या गुळाच्या कापण्या तयार करून ठेवू शकता. अगदी होटांनी चावून खाव्या अशा आपल्या ह्या कापण्या ह्या ठिकाणी तयार झाल्या आहे. तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे अशा अतिशय खुसखुशीत, चविष्ट आणि पौष्टिक अशा गुळाच्या कापण्या एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.